मांजरा नदीच्या प्रकोपानं पाण्याखाली गेलेल्या बीड जिल्ह्यातील हिंगणी गावात न्यूज 18 लोकमत पोहोचलं। याच बीडच्या हिंगणी खुर्द गावामध्ये मांजरा नदीच्या महापुरामुळे नुकसान झालंय। पुराच्या पाण्यासोबत घरातलं सगळं काही वाहून आलं। घराचे पत्रे, कपडे सगळं काही नदीपात्रात आहे। त्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतलेल्या आहेत आपले प्रतिनिधी विलास बडे यांनी। गावात एखादी दुःखद घटना घडल्यानंतर ज्या प्रकारची शोककळा पसरते तसं वातावरण आज या गावांमध्ये दिसतंय। एक ना अनेक घरं पाण्याखाली गेलेली होती, गाव पाण्याखाली होतं, चहूबाजूनं पाण्यानं वेढलेलं होतं। ही भाकरी आहे इथल्या माणसांची जी पाण्याखाली गेली आणि हा घास कुटका सुद्धा आता वाया गेला, याला मोड फुटले। खाऊ शकत नाही पण भुकेलं राहूही शकत नाही, त्यामुळे त्याला वाळवून काही हाती लागतं का हा प्रयत्न आहे। ही आजी आहेत, आजीचं मला घर द्या बघा। हो का साहेब, माझं लय अवघड आहे। हो का मी लेकरं घेऊन बळच बाहेर जनावर लेकरं, मला काही सुधर नाही। आमचा पत्नी मला सगळ्या घराला येडा घातलाय पाण्यानं। दुरात आहे, झोपलीस का काय? मी म्हणलं झोपले बाबा। बघत येतं खाली इतकं पाणी, मला काहीच उचलाय आलेलं, काहीच घरातलं। कसा जीव वाचवला? पळालं आणि इतकं पाणी लगेच 3 वाजता पाणी आलं इथं। ह्या घराहून पाणी गेलंय, कुठं ठेवा म्हणताना। हो का हे सगळी कागद हे सगळं भिजलंय। काय काय नुकसान झालं? सगळं गेलं माझं सगळं। हो का भांडी बासनं सगळी गेले, तर सगळे गेले तिकडं। कुठं गाव सबीना जनावर। शेतीचं नुकसान झालं, शेतीचं झालं, घराचं बी झालं, खाया पियाचं होतं ते बी झालं। काय करा? मग कुणी मदत केली? मदत पोहोचली तुमच्यापर्यंत? काही पोहोचली, ते त्यांनी रात्री धान्य दिले खाया। बर, हो। पूर ओसरलाय, पाणी ओसरलंय, पण डोळ्यात मात्र आजही अश्रू वाहत आहेत। आधार कार्ड बघा, ह्या माणसांची एक इवलीशी ओळख। आणि हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं पासबुक आहे। या पासबुकावर साहेब मला पगार सध्या नाही बघा। कमाल आहे ना? नुसतं ऊस तोडून खाते। हे पासबुक आहे बँकेचं, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं हे पासबुक आहे। या पासबुकवर फक्त खाते क्रमांक आहे, एकही एंट्री नाही। हाय का त्याच्यात एकही एंट्री काहीच नाही बघा। काहीतरी पगार मिळेल, काय मिळेल म्हणून खातं उघडलं, रिकाम आहे। ऊसतोड कामगारांचं हे गाव आहे। ऊसतोडी करून या माऊलीनं हे आपलं घर उभं केलं, पत्र्याचं उभं केलं, तेही पाण्यात गेलं। हो, आणि जनावरांचा चारा गेला, जनावर गेली। बरं, तुम्ही काय ऊसतोडी करता? ऊस अनेक सुद्धा ऊस तोडते मी, आणि ऊस तोडूनच तयार केलं। आतापासून तो घराला कवाड नव्हतं, आता ऊसाची उचल घेऊनच कवाड घेतलं घराला। कवाड सुद्धा नव्हतं 12 महिने। हे घर होतं हे का हे घर हे माणसाचं स्वप्न असतं। आणि इतक्या वर्षाच्या नंतर तुमचं वय किती असेल मावशी? किती मला तरी सांगता येईल का? वय सुद्धा सांगता येत नाहीये, पण चेहऱ्यावरूनच यांची वय शोधावी लागतात आणि अंदाज घ्यावा लागतो। 60-65 वर्ष आजीचं वय असेल। 60-65 वर्ष कष्ट केल्यानंतर आता मी ऊस तोडा जायचे आणि ह्याचं पैसे फेडायचे। आणि आता आजी हे 1-2 लाख रुपये लोकांचं कर्ज आहे माझ्यावर ह्या घराचं। तुम्हाला काय सांगायचंय? 1-2 लाख कर्ज आहे, आणि आता ते कर्ज फेडण्यासाठी आता ऊस तोडीला जायचंय। आणि शेतातला वयात होता आजी बसून उठून करायचं, हसून खेळून काय करावं। आता लोक गाडीवर नेतात, मुकदम मला गाडीवर नेतात आणि तिथं नेऊन ऊसात सोडतात। मग मी बांधते आणि उचलू लागते। बर, हो, एवढं काम करते। मोळ्या बांधायच्या। तुम्हाला मुलं आहेत, पेताड आहे मुलं। एक मुलं आहे ती पेताड आहे, आणि काय बघत नाही घर ते त्यांचं सुद्धा बघावं लागतं। त्याच्या लेकीचं लग्न ऊस तोडून केलं मी। एवढा हाल आहेत माझं। तुम्ही साहेब मला कडे नुसतं घर द्या बघा, लई माझा हाल येत। लेकीच्या शिळ्या आल्या होत्या तेही गेल्या, वाव शेळ्या वाहून गेल्या। पंचनामा केलाय त्याचा? केलाय ह्यांनी। मग आता काय? किती विदारक वास्तव आहे हे। आता हे कसं काढावा? मला होतंय का हे इतकं काढणं?
आणि कसं हे काय ही या आजींच्या घराची अवस्था आहे. या घराला फक्त दार बसावं यासाठी सुद्धा माणसाने संघर्ष केला हो. ह्या दारासाठी सुद्धा संघर्ष केला आणि एका मोठ्या संघर्षानंतर हे दार बसलं, हे घर उभं राहिलं आणि एका पुरानं सगळं काही वाहून नेलं. या माणसांची मुळं खोलवर रुजलेली नाहीयेत. ही माणसं आत्ता कुठं उभं राहण्याचा आयुष्यात प्रयत्न करत असताना अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एका महापुरानं ही माणसं मुळात सकट उखडून पडली आहेत. या माणसांना जर उभं केलं नाही तर ही माणसं जगू शकणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह विलास बडे, न्यूज 18 लोकमत, बीड. या गावचा कारभारी म्हणून वावरलेले एक शेतकरी या शेतीच्या संकटापुढे किती हतबल झालेत हे मी तुम्हाला सांगणार आहे. दादा, तुमचं नुकसान झालं 2017ला हा. आणि त्यात तुम्हाला वैयक्तिक सुद्धा कौटुंबिक हानी झाली. काय झालं होतं? आज जी परिस्थिती आहे गावाच्या बाजूला, जो महापुराने जो तडाखा बसला आहे पूर्ण पिकाला, पूर्ण गावकऱ्यांना, तसं 2016मध्ये 1 वर्ष अगोदर अवर्षण होतं, म्हणजे दुष्काळी परिस्थिती होती 2016मध्ये. आणि 2017ला अतिवृष्टीचा फटका. मग 2 वर्ष पूर्ण दोन्ही बाजूने संकट समजा शेतीवर. आमचा मुख्य व्यवसाय माझा शेतीचा आहे. मी या गावाचा लोकप्रतिनिधी, सरपंच म्हणून 10 वर्ष काम केले, सोसायटीचा लोकप्रतिनिधी होतो. म्हणजे सामाजिक कार्यामध्ये आज पण आहे अग्रेशो. तर त्यावेळेस 16 एकर कापूस होत्याचं नव्हता, होऊन गेलं आदल्या वर्षी अवर्षण. माझी 3 मुलं शिक्षणासाठी बाहेर होते. आर्थिक परिस्थिती पूर्ण कोलमडली. माझ्या मंडळीचं मानसिक संतुलन असून ते एक्सपायर झाले 2016च्या दुष्काळ परिस्थितीमध्ये. ही माझी अवस्था ह्या गावच्या लोकप्रतिनिधीची. तर इतराचं काय असेल असं माझ्यासारखे. आता मी सदन आहे थोडा, ह्या गावातला प्रस्थ आहे, मला 30-35 एकर जमीन आहे. तर बाकी गोरे लोकांची अवस्था काय असेल? किती भूल काय बघा. 7 वर्षापूर्वी हा माझ्या वैयक्तिक जीवनाशी फटका पाहिला. त्यातून मी आज या गावातला सगळ्यात सधन, या गावातला कारभारी आज एवढा हतबल असेल तर विचार करा, ज्या माणसांचं काहीच नाहीये, जी माणसं अल्पभूधारक आहेत, जी मोलमजुरी करत असतील, जी माणसं आपल्या एवढ्याशा शेतीमध्ये जगत असतील, त्या माणसांचं काय झालं असेल या निसर्गाच्या प्रकोपाच्या पुढे. जिथं पाय रोवून उभी असलेली माणसं मुळासकट उखडून पडली, तिथं सामान्य माणसाचं काय झालं असेल नुसती कल्पना केली तरी अंगावर काटा येतो.